नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर ओवी क्लासेस इंग्लिश आणि मॅथ या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे, काय गणित हा टॉपिक घेतलेला आहे. कोणता? गणित हा टॉपिक घेतला. यामध्ये आपल्याला चार बेसिक काय क्रिया आहे, गणित येणं म्हणजे चार बेसिक क्रिया. त्यापैकी पहिली क्रिया आहे ती म्हणजे कोणती आहे, तर बेरीज. बेरीज ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय घेतलेले आहे. ते बेरीज कशी करायची, कशा प्रकारची केली जाते हे काय मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे. तर तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज आपल्या खाली लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर आजचा टॉपिक आहे आपला काय काय वजाबाकी. काय वजाबाकी म्हणजे काय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन याला काय सांगतात, वजाबाकी. ती वजाबाकी कशी केली जाते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला पण वजाबाकीची भीती वाटते का? तर भीती वाटत असेल तर या चॅनलमध्ये आपण ती सॉल्व्ह करूया. तुमची भीती कशा प्रकारची वजाबाकी केली जाते ते बघूया. तर वजाबाकी करताना आपण एक्झामद्वारे कसं करता येईल ते आपण समजून घेऊया. काय वजाबाकी म्हणजे काय, कमी करणे. एखादी संख्या किंवा वस्तू काय कमी करणं आहे. तर कमी करणं म्हणजे काय, गेन करणं. तर एक्झाम्पल द्वारे आपण समजून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल एक अंकी गणित घेऊया. काय तर 7 आहेत आणि त्याच्यानंतर मायनस करूया तर 4. त्या वजाबाकीचे आपल्याला काय सिम्बॉल अशा प्रकारचं येतात आणि काय मायनस पण काय सांगितलं जातात. असे सिम्बॉल तुम्हाला बघायला भेटला का तुम्ही समजावं काय तर आपल्याला काय वजाबाकी करायला सांगितलेले आहेत. हे किती 7 किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि किती आहेत 4 1 2 3 4. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, हे 7 मधून काय 4 हे वजाबाकी करायचे आहे, वजा करायचे आहेत. किती 7 मधून किती 4 किती करायचे आहे, कमी 4. तर आपण कमी करूया. किती 1 2 3 4 किती झाले, हे 4 आपण काय वजा केले, हे काय पकडायचे नाही. तर आता राहिले किती आपल्याकडे 1 2 3. म्हणजे याचा आन्सर काय येईल 3. अशा प्रकारची काय वजाबाकी केली जाते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरजेमध्ये काय बघितलं होतं, हे संख्या आणि ही संख्या काय अधिक करायची, मिळवायची. पण यामध्ये वजाबाकीमध्ये असं नाही करता काय, तर 7 मधून किती 4 घालवायचे आहेत. म्हणजे इथं 7 दिलेला आहे, तिच्यापैकी 4 काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत, कमी करायचे आहेत. तर किती होतात, उरलेले संख्या तिघांचे तुमचे आन्सर झाला. तर किती झाले 3. तसंच दुसरं एक्झाम्पल्स घेऊ आपण. 5 वजा 1 समजा किती आहेत, 1 2 3 4 5. आणि इथे किती संख्या किती अंक दिलाय 1 म्हणजे किती 1. यापैकी काय आहे तर 5 मधून 1 काय करायचंय वजा करायचे आहे. किती 1. मग उरलेले किती राहिले तुमच्याकडे 1 2 3 4. अशा प्रकारचं 4 हे काय आन्सर तुमचं राहील. अशा प्रकारचे काय वजाबाकी करता येते. तर आपण नेक्स्ट घेऊया कोणतं, तर 2 संख्यांची वजाबाकी कशा प्रकारचे करायचे. 2 अंकी संख्यांची वजाबाकी. आता 2 अंकी संख्याची वजाबाकी कशी करायची ते नीट आपण समजून घेऊया. तुम्ही हा काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला वजाबाकी यायला पाहिजे किंवा नीटपणे समजेल तुम्हाला कशा प्रकारची केली जाते. समजा किती 25 वजा 13 असे काय घेतले संख्या. यास कोणती संख्या घेतली, 25 वजा किती करायचे 13 करायच्या. आता इथं आपल्याला असं रेषा न काढता तर सोप्या पद्धतीने काय वजा करायची. आता एक तर काय 5 पहिल्या या शाळेतने काय वजा करायला सुरुवात करायची. 5 मधून 3 गेले किती
1 2 3 किती राहिले 2. 2 पैकी 1 गेला किती राहिले 1. अशा प्रकारचं त्यांचं काय आन्सर येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, समजा घेऊया 65 वजा 23. इथे किती 5 मधून 3 गेले किती राहिले 2. 6 मधून 2 गेले किती राहिले तर 4. अशा प्रकारचे काय वजाबाकी करता येते. त्याच्यानंतर आपण घेऊया किती 3 अंकी. किती 3 अंकी. 3 अंकी कशी येईल 543 वजा 211. यामध्ये कसे करायचे, या प्रकारे सोपी पद्धत आहे. ते म्हणजे कोणती, तर या प्रकारच्या आपल्या नेहमीनुसार या बाजूने कोणता तर वजाबाकी काय करायची. 3 मधून 1 गेला किती राहिला तर 2. 4 मधून 1 गेला कमी केला तर राहिला किती 3. आणि 5 मधून 2 कमी केला तर किती राहिले 3. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता आपण एक दुसरी पद्धत घेऊया. कशा प्रकारचे ते तुम्हाला संख्या दिली तशी संख्या दिली ते कसे काय वजाबाकी करायचे ते बघूया. तर फॉर एक्झाम्पल्स आपण घेऊया 48 वजा 29. आता इथं तुम्हाला विचार पडायचा इथं किती आहेत 8 आहेत तर इथं किती 9. 8 मधून हे 8 मधून 9 काय जात नाही कमी होत नाही. ते कसं आहे समजा 1 2 3 4 5 6 7 8 आणि किती आहे 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं काय दिलेलं आहे 8 मधून 9 काय वजा करायची. आता इथं किती आहेत आपल्याला किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. इथं तर किती आहे संख्या आहे 8 संख्या आहेत. तर इथून 9 काय कमी करता येणार नाही. 10 संख्या असले तर काय कमी करता आले असते पण इथं किती 8 आहेत. मग काय करायचं यांच्याकडून ह्या संख्याकडून काय उसनं घ्यायचं किती 1 काय उसने घ्यायचं आणि तो कोणत्या दशक स्थानी द्यायचं. मग इथं किती झाले हे किती झाले 18 झाले. हे किती झाले 18. 18 मधून 9 जातात. 18 ही काय मोठी संख्या आहे. वजाबाकी करता नेहमी मोठ्या संख्यातून बारीक संख्या ही काय वजा होते. मग इथं किती झाले 18. 18 मधून 9 गेले किती राहिले तर 9 राहिले. आता इथं काय करा याच्याकडून आपण काय 1 घेतलेला आहे दशक काय किंवा 1 हा उसना घेतलेला आहे. मग यांच्या काय कडून काय परत काय रिटर्न करायचं त्याला किती तर इथं 2 आहे तर इथं रिटर्न केल्यानंतर किती होतील 3 होतील. त्याच्यामुळे नंतर वजाबाकी कशी करायची 4 वजा 1 4 वजा 3. 4 आहे त्याच्यात 3 गेले किती राहिले 1. अशा प्रकारचं तुम्हाला काय हे काय आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारचे काय वजाबाकी करायचे. मला आशा आहे की तुम्हाला समजत असेल किंवा अजून काय समजण्यासाठी दुसरा एक्झाम्पल्स घेऊया आपण. 96 वजा 38. यामध्ये पण काय सेम आहे. यामध्ये पण काय किती आहे तर 6 संख्या आहे. हे किती आहे तर 8 संख्या आहे. 6 मधून ही काय होते छोटी संख्या होते लहान संख्या होते आणि काय मोठी संख्या आहे. लहान संख्येतून मोठी संख्या काय वजा होत नाही. त्याच्यासाठी आपण काय करायचं इथून काय करायचं एक उसने घ्यायचं. या दोन्ही संख्याकडून काय एक उसने घ्यायचं. एक किती एक स्थानी किती झाले तर 1 घेतला तर किती झाले 16 झाले. 16 मधून किती 8 गेले तर किती राहिले तर 8 राहतात. त्याच्यानंतर इथून घेतलेला आहे उसना दशक त्यांच्यावर परत रिटर्न काय करायचं. इथं किती होतील 4 तो दिलेला आहे तो परत घ्यायचं किती झाले 4. मग इथं किती झाले 9 मधून 4 गेले तर किती राहिले तर 5. अशा प्रकारचे काय आन्सर
मिळून जाईल तुम्हाला. त्याच प्रकारे दुसरा एक्झाम्पल्स घेऊ, अजून काय तुम्हाला समजेल. हे किती आहे 47 आणि देन हे किती झाले 28. त्याच्यात काय मायनस करायचं किंवा वजाबाकी करायची त्याची. इथं पण काय तुम्हाला तसंच दिसून येईल. इथं किती 7 आहेत, इथं किती 8 आहेत. तर परत आपण मागचं सोडवलं त्याच पद्धतीने इथून काय घ्यायचं, या दोन संख्या करून एक उसनं घ्यायचं. किती 1. हे किती झाले 17 झाले. 17 मधून 8 गेलं तर किती, 17 मधून 8 कमी केले तर राहिले आपले किती 9. 17 मधून 8 गेले तर आपले किती राहिले 9 राहिले. त्याच्यानंतर इथं दिलेला परत तो आपण घेतला, परत घ्यायचं त्याच्याकडून 2च्या ठिकाणी किती होतील 3 होतील. त्याच्यानंतर इथं किती आहे 4. 4 वजा 3 किती झाले 1. अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारची काय वजाबाकी करता येते. ते तुम्हाला गणित शिकण्यासाठी पुढे काय शिकण्यासाठी तुम्हाला वजाबाकी येणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण शाब्दिक उदाहरणाकडे काय बघूया किंवा काय तुम्हाला तुमच्या बापाने किती रुपये दिले, 20 रुपये दिले आणि त्या पैशामधून तुम्ही 10 रुपयाचे बिस्किट घेतले तर तुमच्याकडे किती रुपये राहिले. अशा प्रकारचं तुम्हाला काय एक एक्झाम्पल्स आहे. ते कसे काय तुम्हाला किती पैसे दिलेत, किती 20 रुपये दिलेत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही खर्च किती केले 10 रुपयाचे काय एक बिस्किट घेतलेला आहे. किती 10 रुपयाचे काय बिस्किटा काय घेतलेले आहेत. म्हणजे किती झाले हे 10. इथं काय आहे घेतलेलं आहे म्हणून काय करायचं याचं मायनस. आता याच्यामधून वजाबाकी कशा प्रकारे, शून्यातून शून्य गेला तर नेहमी काय शून्यच राहतो. 2 मधून 1 गेला, 2 मधून 1 गेला तर किती राहतात 1. अशा प्रकारचं तुम्हाला 10 आन्सर असं मिळून जाईल. अशा प्रकारचं आन्सर येईल. तसेच दुसरं एक्झाम्पल्स आपण घेऊया. तसेच तुमच्या किरणकडे इथे 100 रुपये आहेत. त्यामधून 28 रुपयांचे एक वही घेतले आहे तर 25 रुपयांचे 25 रुपये खाऊ साठी खर्च केले तर किरणकडे किती रुपये राहिले. अशा प्रकारचं तुमचं काय एक एक्झाम्पल दिला. त्यामध्ये कसं एक्झाम्पल पहिला काय नीट वाचून घ्यायचं. किरणकडे काय 100 रुपये आहेत. किती रुपये आहेत 100 रुपये आहेत.
त्यामधून त्याने किती 28 रुपयाचे एक वही घेतलेला आहे, किती 28. आणि दुसरे कोणते आहे, आणि खाऊसाठी किती 25 रुपयाचा काय खर्च केलेला आहे. तर किरणकडे किती रुपये राहिले, म्हणजे 100 याच्यातून पैसे किती राहिले, तर किती 28 आणि 25 हे काय खर्च केलेले आहे. दोन काय खर्च, पहिली यांची काय वजाबाकी करून घेऊया. 8 आणि 5 किती झाले 13. असाला एक दशकता आणि 2 आणि 2 किती झाले 4 आणि प्लस 1 किती झाले 5. अशा प्रकारचे काय 53 रुपये त्यांनी काय खर्च केलेला आहे. आता किती रुपयातून केलेला आहे, तर काय 100 रुपयातून काय केलेला आहे. तर इथं घ्यावं आहे 100 रुपये. खर्च किती गेला 53 रुपये. आता हे 53 रुपये कसलं येतील, ते इथं किती केलेलं आहे 28 खर्च केलेला आणि ते काय 25 केलेला आहे. त्यांची एकत्र मिळून किती होतात, तर 53 असे होतात. तर याचे आपण काय आता करू वजाबाकी. इथं किती राहिलेत, किती रुपये राहिलेत, तर म्हणून काय त्यांची सिंबॉलिक वजाबाकीचे राहिलेत. त्यासाठी आपण केलं शून्यमधून काय, शून्यमधून 3 काय जात नाही, त्याच्यामुळे आपण एकच स्थानी काय 1 घेऊया. इथे किती झाले 10. 10 मधून 3 गेले किती राहिले 7. आणि इथं घेतलेलं आहे त्यांचं काय परत करायचं. इथं 5 हातून ते 1 घेतलं किती राहिले, समजा इथं 6 झाले. तर इथं परत शून्यमधून 6 गेले, शून्यमधून काय 6 जात नाही, त्याच्यामुळं परत आपण आजचा घ्यायचं. आता इथं तर नाही, याच्याकडून काय घ्यायचं. इथं 10 मधून 6 गेले किती राहिले, तर 4. आता इथं काय शून्य आहेत, पण आपण काय इथं काय घेतलेलं आहे, मग त्यांचा परत काय रिटर्न करायचं. इथं किती 1 समजा होईल, मग एकातून 1 गेलं किती राहिलं 0. अशा प्रकारचा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारचे काय वजाबाकी काय करता येते. त्याच्यानंतर आपण रूल्स कधी पण शून्य वजाबाकी करताना कधी पण शून्यमधून कोणतीही संख्या ही काय वजा होत नाही. शून्यमधून 3 अशी ही संख्या काय होत नाही, किंवा 3 अशी दिली आणि 0 अशी संख्या असेल तर तुम्हाला यांची वजाबाकी करता येते. याच्यामध्ये 3 मधून 0 गेले किती राहतात 3च राहतात. अशा प्रकारचे काय वजाबाकी करता येते. आता इथे 0 आहेत, समजा 2 अंकी असली तर वजाबाकी करता येते. प्लस आपण घेऊया 10. 10 मधून किती 7 गेले. ओके, आता शून्यातून 7 हे जात नाही, त्याच्यामुळे एक अक्षर घ्यायचं किती 10 झाले. 10तून 7 गेले किती 3. आणि हो आजचा घेतलेला तो रिटर्न करायचा. एकातून 1 गेलं किती राहिलं 0. अशा प्रकारची काय वजाबाकी करता येते. तर तुम्हाला वजाबाकी समजले असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याला काय हेल्प होईल. तर थँक्यू.